नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सर्वांचे लता चव्हाण या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्व यूट्यूब फॅमिलीचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी सोयाबीन वडा आणि बटाट्याची मिक्स भाजी. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपण भाजी बनवूया. इथं मी 2 बटाटे छान स्वच्छ पाण्यानं धुवून घेतले, त्याच्यावरचं साल्ट काढून घेतलं आणि त्याला कट करून घेतलं. गॅस पेटवून घ्यायचा. गॅसवर एक पातेलं ठेवायचं, त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. पाणी छान गरम झालं की त्यामध्ये 1 वाटी सोयाबीन वडा छान पाण्यामध्ये उकळून घ्यायचा. सोयाबीन वड्याचे फायदे तर सगळ्यांनाच माहिती आहेत. चला तर आपण कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया. सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन, प्रोटीन असते. सोयाबीन हा प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे, जो स्नायूंची वाढ आणि शरीराच्या ऊतीची दुरुस्ती करण्यास मदत करतो. पोट जास्त वेळ भरलेले राहते. प्रोटीन आणि फायबरमुळे भूक पण कमी लागते. हाडांसाठी पण खूप फायदेशीर असतो सोयाबीन. म्हणून सोयाबीनमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि इतर महत्त्वाचे खनिजेसुद्धा असतात, जे हाडे मजबूत ठेवण्यास मदत पण करतात. हृदयाच्या आरोग्यासाठी पण आपल्याला चांगलं असतं. सोया प्रोटीन कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते, त्यामुळे हृदय निरोगी राहते. शाकाहारींसाठी तर उत्तम पर्याय. प्रोटीनची गरज पूर्ण करण्यासाठी सोयाबीन वडा हा एक उत्कृष्ट शाकाहारी पदार्थ आहे. चला तर मग आपण जाणून घेतले याचे फायदे. आता चला भाजी बनवूया. सोयाबीन वडा, बटाटा छान पाण्यामध्ये उकळून घ्यायचा. छान उकळल्यानंतर एका प्लेटमध्ये सोयाबीन वडा आणि बटाटा काढून घ्यायचा. नंतर एक मोठ्या आकाराचा कांदा, टमाटर स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचा आणि त्याला कट करून घ्यायचं. टमाटर घ्यायचं, कांदा, लसूण, अद्रक, कढीपत्ता आणि हिरवी कोथिंबीर पण घ्यायची. 2-3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ते सगळं टाकून घ्यायचं आणि त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. एकदम बारीक बनवून घ्यायची आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. बघू शकता व्हिडिओमध्ये अगदी दिसतंय त्याच पद्धतीने पेस्ट तयार करून घ्यायची. गॅसवर कढई तापायला ठेवायची. कढई छान गरम झाली की त्यामध्ये तेल टाकायचं. थोडंसं तेल टाकायचं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये जे आपण उकडून घेतलेले सोयाबीन वडा आहे ना, ते टाकायचा. त्याला छान मिक्स करायचं. नंतर त्यामध्ये उकडून घेतलेला बटाटा पण टाकायचा आणि त्याला पण छान फ्राय करून घ्यायचं. बटाटा आणि सोयाबीन वडा दोन्ही पण फ्राय करून घ्यायचं एकत्रच. गॅस कमीच ठेवायचा, नाहीतर कढईला लागू शकतं. बघू शकता व्हिडिओमध्ये दिसते अगदी त्याच पद्धतीने. त्याच कढईमध्ये आता भाजी बनवूया. कढईमध्ये तेल टाकायचं. 1 चम्मच मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 1 चम्मच जिरे टाकायचे. जिरे छान फुलले की त्यामध्ये बारीक कट करून घेतलेला 1 कांदा टाकायचा. कांदा छान फ्राय झाला की त्यामध्ये स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलेला कढीपत्ता टाकायचा. कांदा आणि कढीपत्ता छान फ्राय करून घ्यायचं. कांदा आणि कढीपत्ता छान फ्राय झालं की त्यामध्ये जे आपण कांदा, टमाटर, अद्रकची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ना, ती त्यामध्ये टाकायची आणि त्याला छान मिक्स करायचं. छान फ्राय होऊ द्यायचं. छान फ्राय झाल्याच्यानंतर त्यावर तेल सुटायला लागलं की त्यामध्ये मसाले टाकायचे. मसाल्यामध्ये 1 चम्मच लाल तिखट टाकायचं, 1 चम्मच हळदी टाकायची, 1 चम्मच गरम मसाला टाकायचा, आमचूर पावडर पण टाकायची आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं. बघू शकता व्हिडिओमध्ये दिसत आहे अगदी त्याच पद्धतीने. गॅस कमी ठेवायचा आणि त्याला छान एकसारखं हलवत राहायचं आणि छान मिक्स करायचं. त्यावर छान तेल सुटायला लागतं. छान तेल सुटायला लागलं की त्यामध्ये जे आपण फ्राय करून घेतलेले आहेत ना सोयाबीन वडा आणि बटाटा, ते त्यामध्ये टाकून घ्यायचं. बघू शकता किती छान तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये सोयाबीन वडा आणि बटाटा आता टाकून घ्यायचा आणि त्यामध्ये चवीनुसार आता नंतर मीठ टाकून घ्यायचं आणि त्याला मिक्स करायचं.
गॅस कमी ठेवायचा आणि एकसारखं हलवत राहायचं. छान बटाटा आणि मसाला आणि सोयाबीन एकसारखं मिक्स झालं की त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. तुम्हाला जर थोडी सुकी भाजी आवडत असेल तर कमी पाणी टाकायचं आणि थोडी पातळ हवी असेल तर थोडं जास्त पाणी टाकायचं आणि एकसारखं हलवत राहायचं. कढईवर झाकण ठेवायचं आणि 5 मिनिट त्याला मंद आचेवर छान शिजू द्यायचं. 5 मिनिट छान उकळलं ना की झाकण काढायचं. बघू शकता किती झणझणीत अशी आपली भाजी दिसत आहे. नंतर त्यामध्ये कस्तुरी मेथी टाकायची क्रश करून आणि त्याला चम्मचनं छान मिक्स करायचं. नंतर त्यामध्ये बारीक कट केलेली हिरवी कोथिंबीर पण टाकायची आणि त्याला थोडं उकळू द्यायचं आणि नंतर गॅस बंद करायचा. तयार होते इथं आपली झणझणीत अशी प्रोटीनयुक्त सोयाबीन वडा आणि बटाट्याची मिक्स अशी झणझणीत भाजी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ते पण मला नक्कीच सांगा. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.